नमस्कार, जीके न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आता बातमी आहे वन विभागाची, पाहूया सविस्तर। आता बातमी आहे नांदेडच्या किनवटमधून। जागतिक वन दिनानिमित्त नांदेड वन विभागाच्या वतीने वनसंवर्धन व वनवा प्रतिबंध याबाबत जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यावेळी नागरिकांमध्ये वनवा टाळण्यासाठी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या भिंतीपत्रकाचे प्रकाशन किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाला नांदेड वन विभागाच्या उपवनसंरक्षक श्रीमती मनीषा पाटील, किनवट उपविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक किरण चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष शिरसेटवार, वनपाल SP डोईफोडे, वनरक्षक राम मिराशे, मुकेश राठोड तसेच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मान्यवरांनी वनसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत वनवा हा पर्यावरणासाठी गंभीर धोका असल्याचे सांगितले। उन्हाळ्यातील वाढते तापमान, जंगलात टाकलेले ज्वलनशील कचरा, शेकोट्या, बेफिकीरपणे फेकलेले सिगारेटचे थोटूक आदी कारणांमुळे वनवे लागण्याच्या घटना वाढतात। वनव्यामुळे वनसंपदा, वन्यजीव तसेच पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असल्याने त्यावर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले। कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना वनवा रोखण्यासाठी जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली। वनांचे संरक्षण हे केवळ शासनाचे नव्हे तर प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून सामूहिक प्रयत्नातूनच वनसंपदा सुरक्षित राहू शकते, असा संदेश यावेळी देण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, जीके न्यूज, किनवट, नांदेड। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।